त्या दिवशी मी कांताला शेवटचं पाहिलं. नाव टाकलं म्हणून मनातून थोडंच जातं. रक्ताचं नातं आहे शेवटी. तो बाहेर गेला आणि मन वाळवीनं खायला सुरुवात झाली. तो असेल तिथं मानानं राहत असेल ना, या विचारानं पाठ धरली ती आजपर्यंत सोडली नाहीये. माझ्यातली आई मला नेहमी प्रश्न विचारते, धिक्कार दे. पण माझ्यातली बाई शरयूच्या पाठीमागे आजही ठामपणे उभी आहे. शरयूला येत नसेल एवढी मला कांताची आठवण येते. पण मी कमकुवत ठरले तर शरयूच्या आयुष्यातली मारहाण पुन्हा सुरू होईल या विचारानं मी ठाम आहे. आणि शरयूला नेमकं हेच कळत नाहीये. पण मला कळतंय आजी, तुम्ही किती मोठे आहात हे आज कळतंय. कसं केलं तुम्ही इतकं सगळं? ही शक्ती आणलीत कुठून? कसा घडला असेल त्यानंतरचा एक एक दिवस तुम्ही? हे प्रश्न विचारण्याची योग्यता नाहीये माझी. सामान्य माणसाला नाही शक्य होणार आहे आजी. तुम्ही असामान्य आहात. नाही जान्हवी, मी खूप सामान्य बाई आहे. श्री म्हणतो तसं मला विश्वास दाखवणं का नाही जमलं? असू दे, तुला माहितीच नव्हतं तर विश्वास कसा दाखवणार तू? पण नाही, आता नाही. आता कुठलीच शंका उरली नाही आहे याची. छोट्या आईना अशा माणसापासून लांब ठेवण्याचा तुमचा निर्णय योग्यच होता हे पटलंय मला. आणि आता मी तुमच्या बाजूने आहे याची, कायम. छोटी आई, कसं वाटतंय आता? बरं, चहा घेता थोडा? मी बिस्किटही आणली आहेत. आजपासून आपण थोडंसं खाणं वाढवूया ना. नाही नको, मला काही नको. फक्त ना मला झोपून राहायचा खूप कंटाळा आलाय ग. फार वेळ बसता पण येत नाही ना ग. अजून ताप पूर्ण उतरला नाहीये ना, पडूनच राहा. तू आज लवकर आलीस का ग ऑफिस मधून? नाही, नेहमीच्या वेळेस आले. हो का? तापाच्या ग्लानीत काळ वेळ काही कळतच नाही. हॅलो, काय म्हणतात मंडळी? नाही, मस्त दिसतेच आहेस. बघू, ताप कमी आहे. हे छोटी, तू आता बरी हो बरं पटकन. माझ्या एक दोन शर्टाची बटणं तुटलेली आहेत, ती मला पटकन लावून दे. नाहीतर हा असाच तुटका फाटका शर्ट मला घालून पाठवेल जान्हवी ऑफिसला. काहीही हा श्री. छोटी आई, आय एम सॉरी. मी खूप हार्श वागलो तुझ्याशी. म्हणजे मी तुला म्हणलं ना की तुझा तू निर्णय घे वगैरे. ते कळलं रे. हार्श म्हणजे
हा, कठोर वागलो, सॉरी. ते होय, ते तर तू आता बोललास तेव्हा आठवलं मला, नाहीतर मी विसरूनच गेले होते तू कसा वागलायस ते. छोटी आई, मला कधी कधी वाटतं तुझ्या इतकं मोठं मन मिळणार असेल ना, तर त्याच्याबरोबर येणारा हा विसरभोळेपणाही चालेल. फक्त मी तुला म्हणालो होतो की त्याला भेटू नकोस हे. ते नाही विसरले. ते कसं विसरेन श्री? तू सांगितलंस आणि मी ऐकलं. पण खरं सांगते श्री, मी यांना नाही भेटले. माझा फोनही देऊन टाकला, उगाच मोह नको म्हणून. तुझा शब्द नाही मोडू शकत श्री, कारण तुझ्या इतकं महत्वाचं कोणीच नाहीये माझ्या आयुष्यात. छोटी आई, इतकं आंधळ प्रेम कसं काय करू शकतेस तू? आई आपल्या मुलावर असंच प्रेम करते, आंधळ. मुलगा चुकत असेल तरी? मी तुला ह्या अशा बंधनात शपथेत अडकवायला नको होतं. तुला हवं असेल तर त्याला भेटू शकतेस. श्री, श्री, मी खरंच खरं भेटू शकते. हे छोटी श्री म्हणजे तू 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 यांना माफ केलंस ना? तू आधी मला सांग की तू यांना माफ केलंस. श्री, छोटी आई, तू क्षमा केलीस यांना? खरं सांग ना. आपण निवांतपणे बोलूया आपण. हा, तू आता आराम कर. मला नाही काही आराम वगैरे नाही करायचा. तू जा पटकन, तुझे ते 2 शर्ट घेऊन ये जा, शिवून देते. देईन 1-2 दिवसानंतर. आता आराम कर, पडून राहा. थँक्यू श्री. मी आलोच. श्री, हम्म. असं का म्हणालास छोट्या आईंना? कारण दुसरा कुठलाच इलाज नव्हता म्हणून. अरे पण यावरून इतकं सगळं झालं घरात, तू एक निर्णय घेतलास, आता या सगळ्याला काहीच अर्थ उरत नाही ना. मान्य आहे मला जान्हवी, पण असं होतं कधी कधी. आता मला काय माहित होतं ते सगळं ऐकल्यानंतर छोटे अंथरूणच धरेल. पण श्री, म्हणून तू तुझं म्हणणंच बदललंस. अरे अशाने तुझ्या शब्दाला काय अर्थ उरणार आहे? जान्हवी, आता माझ्या शब्दापेक्षा छोट्या आईची तब्येत जास्त महत्वाची आहे. आणि दरवेळी आपल्याला मुद्दा पटतोय का असा विचार करून नाही ना चालत. जान्हवी, तुला सांगतो, तशीच जर वेळ आली ना तर मी छोट्या आईच्या तब्येतीसाठी त्याचे पायही धरायला तयार आहे. पण म्हणजे तुला असं वाटतंय का छोट्या आईंना बरं वाटावं म्हणून त्यांनी काकांना भेटणं हा एकमेव उपाय आहे? हो, असं मला वाटतंय खरं. श्री, उद्या जाऊन काकांना घरी बोलवा असं म्हणून त्या हट्टाला पेटल्या तर?
ह्यामुळे त्यांना आजारपण आलं तर काकांना घरी बोलावणार आहेस का तू? नाही ग, नाही नाही, अशी वेळ येणारच नाही. असं कसं? तू त्यांच्या आशा वाढवतोयस ना. जानवी, हे बघ, मी मुळात छोट्या आईला काहीतरी शपथ घालणं हेच तुला आवडलं नव्हतं की नाही? मग आता ती शपथ मी मागे घेतली. इट इज नॉट अबाउट मी. तू शपथ घातलीस हे तुझं ठाम मत असं म्हणून आम्ही सगळ्यांनी ते ऍक्सेप्ट केलं होतं. मग आवडलंय किंवा नाही आवडलंय हा प्रश्नच नव्हता. तुझी शपथ तू इतक्या सहज मागे घेतलीस हेच जरा विचित्र वाटतंय. असो, आता छोटी आई खुश आहे की नाही हे महत्वाचं. अरे पण त्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं नाही वाटत मला. जानवी, अगं तू टेन्शन घेऊ नकोस ना, सगळं नीट होईल. हे बघ, सगळं व्यवस्थित होईल. हा, अरे पण असं काय झालंय एका दिवसात की तू तुझं मत इतकं बदललंस? नाही म्हणजे एरवी होत नाही तुझं असं. काही नाही, म्हणजे मला असं वाटलं इतकंच. ऐक ना, मला मला खूप भूक लागली, मला खायला दे ना काहीतरी. मी आलोच. आई, हॉट वॉटर ब्रिंगिंग. थँक्यू. टी लेटर. ब्रेकफास्ट ऑल्सो ब्रिंगिंग लेटर. ओके. त्यापेक्षा अभ्यासाची वहीच का नाही आणत तू? दॅट ऑल्सो ब्रिंगिंग लेटर. सगळंच लेटर आणणार आहेस, मग आत्ता का घुटमळतीयेस? थोडं बोलायचं होतं. कमाल आहे. इतक्या वर्षानंतरही तुम्हाला डायरेक्ट विषयाला हात काही घालता येत नाही. नाही आई, म्हणजे आम्हाला असं वाटतं की उगाच आमच्या छोट्या छोट्या गोष्टीवरनं तुम्ही डिस्टर्ब व्हाल ना. आता श्रीने शरयूला घातलेली शपथ पण मागे घेतलीये. मग आता ते तुम्हाला कळलंय का? आणि कळलंय तर तुम्हाला त्याच्याविषयी बोलायचंय का? एक असं श्रीनी शरयूला घातलेली शपथ मागे घेतली? कधी? कधी ते माहित नाही. मला वाटलं तुम्हाला कळलं असेल कदाचित. नाही, मला आत्ताच कळतंय. आई, तुम्हाला हे सगळं पटतं का हो? अचानक असं ऐकल्यानंतर थोडं विचित्र वाटतंय. जरा विचित्रच वाटते बघा. काय चाललंय श्रीच्या मनात काही कळायला मार्ग नाही. मार्ग कसा नाही? तुम्ही विचारा ना त्याला. हे बघ इंदू, श्रीनं शरयूला शपथ घातली, तो त्याचा निर्णय होता. त्यानं त्यावेळेस मी काय करू म्हणून मला विचारलं नाही. आता त्याने शपथ मागे घेतलीये, मला खात्री आहे त्याने हे विचारपूर्वकच केलं असेल. अहो आई, पण तो असं का वागतोय हे तरी विचारा. बघू, आता लगेच नको. काहीतरी कारण असल्याशिवाय श्री असं एकदम मागे फिरणार नाही. तो मोठा आहे, समजूतदार आहे. त्यानं निर्णय घेतलाय तर आपण ढवळाढवळ करणं योग्य नाही. ढवळाढवळ करायची नाही. अहो माई, आपण करायचं काय? त्याच्या निर्णयाचा आदर करायचा. तुझा निर्णय चुकीचा आहे, तो ताबडतोब बदल, असा आग्रह करायचा नाही. पण आपण आपला निर्णय बदलायचा नाही. आई, शरयूला बाहेर पडायला एक निमित्तच लागतं. मग तिला आपण ते द्यायचं का नाही? म्हणजे शरयूला भाजी आणायला पाठवायचं का नाही? नाही, शरयूनं लक्ष्मीकांतला भेटू नये असं मला वाटतंय आणि त्यात बदल होणार नाही. पण मग आई, श्रीने शरयूला दिलेली शपथ तर मागे घेतली आणि त्यावर जर शरयू असं म्हणाली. इंदू, श्रीचा निर्णय श्रीकडे, आपला आपल्याकडे. आपण जे ठरवलंय त्यात आपण बदल करायचा नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. छोटस काम होतं आपल्याकडे. माझ्याकडे सर पण ऍक्च्युली मी आज सकाळपासून शहाण्यासारखी वागलेले आहे. सगळं काही मी जान्हवीला विचारून केलेलं आहे आणि फोन सुद्धा मी 10 मिनिटच घेतलाय सर. हा पण मी कॉफी 3दा प्यायलाय सर आणि आज मला हाफ डे पण नकोय. जान्हवी, मला एक सांग, स्मिता आणि गीता नावाचा कुठला तरी सिनेमा होता का ग? म्हणजे 2 जुळ्या बहिणी असतात जत्रेत हरवलेल्या, पण दोघ्या इतक्या सारख्या असतात म्हणजे टँकर फुटल्यासारख्या बोलतात. गीता अगं सरांचं काय काम आहे ते ऐकून तरी घे. सॉरी सर, तुमचं खरंच माझ्याकडे काही काम आहे? हो, दुर्दैवानं अशी वेळ आली खरी माझ्यावर. नाही नाही नाही, घाबरू नका. तुमच्या मेंदूला ताण पडेल असं काही नाहीये. त्याचं काय आहे, मला एखाद्या चांगल्याशा रेस्टॉरंट मध्ये जायचंय जेवायला आमच्या स्मितुडीला घेऊन. म्हणून एखादं रेस्टॉरंटचं नाव सुचवा ना, तुम्हा तरुण मुलांचं हॉट फेवरेट. सर पण तुम्हाला तुमच्या मुलांनी नाही सांगितलं का? सांगितलं. नॉटी कही का, टल्ली इन द स्काय, ब्लॅक डेव्हिल किंवा ब्लू फ्रॉग अशा रेस्टॉरंट मध्ये मला जायचं नाहीये. काय आजही माझ्या वडिलांना कळलं ना, मी ब्लू फ्रॉग मध्ये जेवायला गेलो होतो तर छडीनी मला मारतील आणि बेडूकुड्या मारायला लावतील. त्यामुळे जरा असं सोबर नाव पाहिजे, सोबर कुठलं तरी. काय माहितीये का आपल्याला? सर पण तुम्हाला का जायचंय, म्हणजे ऑकेजन काय, त्याप्रमाणे मग मी तुम्हाला सांगू शकेन. हो, काय रेंज आहे आपल्याकडे. काय आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हो हो. हा सर अभिनंदन. आता सगळ्यांना पार्टी हवी. म्हणजे काय पार्टी, काय पार्टी देणार. पण गोंधळ असा झालाय, आमची स्मितुडी आज रुसली म्हणून तिला रात्री जेवायला बाहेर घेऊन जायचंय. सर पण आज तरी तुम्ही त्यांना काही बोलायला नको होतं. मी कुठे काय बोललो, मी काहीच नाही बोललो. सकाळी उठल्यावर स्मितुडी मला म्हणाली की मी जरा लाफ्टर क्लब मध्ये जाऊन येते, अशी हसून येते. आज स्पेशल डे आहे म्हणून ब्रेकफास्ट तुम्ही करा. मी म्हटलं करतो. स्मितुडी परत आली आणि म्हणाली ब्रेकफास्ट झाला का? मी म्हटलं 2 मिनिटात करतो. ती म्हणाली कसं काय करणार? म्हटलं उडप्याला ऑर्डर देणार. म्हणून कोपऱ्यावरच्या उडप्याला ऑर्डर दिली. 2 मिनिटात गरम गरम इडल्या घरी आल्या. याच्यावर स्मितुडी चिडली. सर मग तुम्ही आपल्या रामनारायण मध्ये जा, तिथे छान असतं. हा, रामनारायण म्हणजे भयंकर गर्दी. समोरचा काय बोलतोय आपल्याला ऐकू येत नाही. पटापटा खायचं आणि तिथून निघायचं. फर्स्ट क्लास. रामनारायण मध्ये जातो. योग्य नाव सुचवलं. रामनारायण बाजा बजाता रामनारायण. मी नेहमी म्हणते ना, हे जरा विचित्रच आहे. असू दे ग, बिचारे बायकोवर प्रेमही खूप करतात. एक्सक्यूज मी. तुम्ही 2 मिनिटं बोलायचं होतं. म्हणजे इथे नको, म्हणजे तुला 2 मिनिटं बाहेर येता येईल प्लीज? नाही म्हणजे मला फक्त एवढंच विचारायचं होतं की शरयूची तब्येत कशी आहे आता? बरं आहे. एक मिनिट, तुम्हाला कसं कळलं ते आजारी आहे? श्रीने सांगितलं. हॅलो श्री, बेबी आत्या बोलते. बेबी त्या मी घरी वेळेवर येणार आहे आणि रात्री जेवायला सुद्धा आहे. अरे मी त्याच्यासाठी फोन नाही केलेला तुला. बेबी त्या मी तुला म्हणणारच होतो खरं तर की हल्ली या कारणासाठी तू फोनच करत नाहीस मला. नाहीतर आधी तुझा ठराविक वेळी फोन यायचा मला. आता तुझी गुणी आणि शहाणी बायको असते ना, ती सांगते तुझं प्लॅनिंग. आणि दुसरं म्हणजे तू मोठा झालायस रे आता. तुझे तू निर्णय घेऊ शकतोस, बदलू शकतोस. मग आता कशाला प्रश्न विचारायचे? काहीतरी नाराजी दिसते बेबी त्या. पण तू प्रश्न विचार.
तुझे प्रश्न करेक्ट असतात, विचार. कांताला भेटायला जायचं नाही अशी तू शरयूला शपथ घातली होतीस ना, मग ती शपथ तू का परत घेतलीस? कारण बेबी मी थोडासा विचार केला आणि त्यानंतर मला असं वाटलं की मी चुकीची बंधनं घालतो. पण त्यांनी काही फरक पडणार आहे असं वाटतंय तुला? नाही सुटणार असं तुला वाटतंय का? हो, मला वाटतंय तसं की प्रश्न सुटणार नाही, वाढेल. श्री, बर, पण का असं वाटतंय? अरे कारण ती त्याला भेटत राहिली ना, ते तिच्या मागचं दुष्ट चक्र कधी संपणारच नाही. कात्रीत अडकल्यासारखं होईल तिचं, आणि तिचा वनवासही संपणार नाही रे श्री. बेबी मला सगळं मान्य आहे, पण छोट्या आईची तब्येत सुधारणं ही एकमेव प्रायोरिटी आहे माझ्यासमोर. आणि तिला बरं वाटावं म्हणून माझी वैयक्तिक मतं दूर ठेवणं गरजेचं वाटलं. अरे पण श्री, हा तात्पुरता फायदा आहे. बेबी छोट्या आईचा आजार मानसिक आहे हे एव्हाना पटलं असेल ना तुला? तिची मनस्थिती जर खंबीर असती ना तर मग तिच्याशी बोलणं, तिला समजावणं हे उपाय करू शकलो असतो आपण. पण आत्ताची परिस्थितीच इतकी विचित्र आहे की तिच्याशी काहीच बोलता येत नाही. त्यामुळे तिची तब्येत सुधारणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. श्री, पण आपण आजचा प्रश्न उद्यावर ढकलतोय कायमस्वरूपी. बेबी आता एक मिनिट. हॅलो, हो मी आलो झालो या. आत्या ऐक ना, मी रात्री घरी आलो की मग सविस्तर बोलूया. आता जरा ऑफिसमध्ये कामं चालू आहेत, नीट बोलता नाही येणार. ओके ठीक आहे, तू ये मग बोलू आपण. ओके बाय.